अनु घेणार अविनाशसोबत डिवोर्स. मी संसार माझा रेखीते या मालिकेतील चला ट्विस्ट पाहूया. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता अनुचे बाबा अनुला म्हणतात, चल आता कोणाचाच विचार करायचा नाही, कळलं का? तुझा बाप आहे ना, तो सगळं छान करेल. हो बाबा. मग पिऊ म्हणते, मी नेते आईला रूममध्ये. मग मंदार त्याच्या आईला बोलतो, आई का काळजी करतेस तू? आता आनंदी झालं पाहिजे ना ताई, आता आपल्याच बरोबर राहणार आहे. मग अनुची वहिनी बोलते, कधी ना कधी तर जावंच लागेल ना अनुताईला तिच्या घरी, ते तिचं घर आहे हक्काचं. मग मंदार बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेव, या घरावर माझा आणि ताईचा तेवढाच हक्क आहे. माझ्या ताईला जितके दिवस इथं राहायचं असेल तितके दिवस राहू शकते. मग अनुची वहिनी बोलते, राहू दे, मला आनंदच आहे. तसंही आपण चौघच असतो ना. आई बोर व्हायला लागता. आता अनुताई आली ना, खूप मजा करू आपण. आणि पिऊ काय गोड मुलगी आहे ना, ती खूप टाइमपास करू आम्ही दोघी. मग अनुची आई मंदारला म्हणते, मंदार, जोपर्यंत अनु घरात आहे तोपर्यंत तुझं दिव्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नको. मग इकडे रूममध्ये अनु सगळं आधीचा विचार करून रडत असते. तेवढ्यात पिऊ येते. आई काय झालं, काही त्रास होतोय का तुला? मग अनु पिऊला बोलते, काही नाही झालं, मी तिथे आपल्या घरात नाही आहे. मग पिऊ म्हणते, आई तू इमोशनल नको हो. बाबा तुझ्याशी जे काही वागले ना, ते सगळं चुकीचं होतं. मग अनु बोलते, मला सगळं माहिती आहे, पण आठवण येते ना गं. पण काय आहे ना, सवयीच झाली आहे ना. यांचं माझ्याशिवाय पानसुद्धा हलत नाही. काय करत असतील काय माहिती ते. इस्त्रीचे कपडे त्यांना नाही सापडणार, कारण इस्त्री केलेले असतील तरीही मीच ते कपडे हँगरला लावते. मग नाही आहे तर कोण लावणार? मग इकडे अविनाश, एक कपडा इस्त्री केलेला नाही आहे, इस्त्रीचे कपडे कुठे ठेवते अनु? मग इकडे बोलते, त्यांना हवे असलेले कपडे मिळणार नाही. त्यांच्या रूमात त्यांचं वॉलेट ते मी कपाटामध्ये ड्रॉवरमध्ये ठेवते. ते आता वर शोधत असतील. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.